साकुरीमध्ये जाणाऱ्या नगर मनमाड रस्त्यावरनं ज्या साईड गटारींचं कामकाज चालू आहे त्या गटारीच्या कामकाजांचा दर्जा काय आहे हे पाहण्यासाठी सांगण्यासाठी कोणत्या इंजिनियरची गरज नाही, कारण ही गाडीच सगळं काही सांगणार आहे. ही गाडी या ठिकाणी रिव्हर्स येत असताना या ठिकाणी हिची चाकं या नगर मनमाड रस्त्याच्या गटारीमध्ये या पद्धतीने अडकलेली आहे. ही का अडकली, केव्हा अडकली, हे सगळंच आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आपल्याबरोबर बाळासाहेब रोहन पाटील आहेत. बाळासाहेब, हे कसं झालं, काय झालं? नाही, हात नका. नमस्कार, मी बाळासाहेब रोहन. ही घटना सकाळी 8:30-9च्या दरम्यान झाली या रोडला अटलवाई समोर. आणि त्या गाडीमध्ये साधारण 5 ते 6 टन लोड होता. फक्त ती गाडी इथे रिव्हर्स मागे घ्यायला गेले तर त्याच्यामध्ये होते प्लाऊडचे तुकडे होते, फक्त प्लाऊडच्या फळ्या होत्या. परंतु ती गाडी घेता मागे घेता ती गाडी डायरेक्ट खाली गेली. एवढी खाली गेली, एवढी एक समोर आहे डायरेक्ट. त्याचा तो आहे ना वरचा स्पेस, तो आहे जाऊ गटारीवरचा, तो डायरेक्ट दोन्ही चाका गाडीचे मागचे खाली बसले. म्हणजे एवढं हे कच्चं काम झालेलं आहे. आज अशी परिस्थिती आहे की माननीय मुख्यमंत्री साहेब असतील देवेंद्र फडणवीसजी, किंवा आपले आदरणीय आपले मंत्री असतील राधाकृष्ण विखे साहेब, ते आमचं दैवत आहे. सुजयदादा पटेल असतील, सुजयदादा विखे साहेब असतील, ते राहता तालुक्याचं आज सर्व आहेत. शिर्डी पाहतील की राहता पाहतील, परंतु एवढ्या किरकोळ कामामध्ये त्यांनी पण लक्ष त्याला वेळ नाही. परंतु या कामामध्ये जे कोणी कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांनी त्यांच्या ताटातनं कोणाला तरी तुकडे दिले असतील, त्याच्यामुळे हे कामाच्या दर्जा असा आहे. अक्षरशः त्या सिमेंटमध्ये पुढं वाळू आहे तर सिमेंट नाही. आणि ठीक आहे, डांबराचा विषयच नाही, डांबराचा विषय सोडून द्या, परंतु वाळू आहे सिमेंटच त्याच्यामध्ये. एवढं कच्चं काम आहे. अँगलची जी गजेज साईज आहे 6 mm पेक्षा कमी साईज आहे. तुम्हाला दाखवते ही साईज गजाची आहे. हे बाई असं हाताने बघतो गजा. एवढ्या हेवी कामाला जर तुम्ही असे गज वापरले, अशी ही साईज वापरली, तर कशा दुकानदारांच्या ह्याच्या रोडला जेवढे दुकानदार आहेत दोन्ही साईडचे, त्यांनी कसं गाड्या मध्ये घालायच्या हो. तुम्ही त्यांच्या समोर गटरी तयार करून ठेवल्या, रोडचं काम झालंय सगळं ठीक आहे, परंतु एवढ्यावर तुम्ही कव्हर टाकला, त्या लोकांनी गाड्या कशा घालायच्या मध्ये? एवढं बारीक काम आहे. एवढं किती 6 mm पेक्षा कमी गजा, एवढं हलक्या दर्जाचं काम झालेलं आहे. याच्यावर विचार झालाच पाहिजे. नक्की माझ्या अंदाजे सुजयदादांनी याच्यावर विचार केला पाहिजे अशी माझी नम्र विनंती आहे. सुजयदादा हे आमचं तरुणांचं आशास्थान आहे. आम्ही त्यांना दैवत मानतो. विखे कुटुंबाचं आम्ही 4 पेढ्यापासून काम करतो. परंतु ही आज बघितल्यानंतर मनामध्ये असं वाटतं का काय चाललंय हे. त्याच्यात त्यांचा दोष काही नाही, पण ज्यांनी कोणी काम केलं असेल त्यांनी त्यांच्या ताटात कोणाला तरी काही दिलं असं वाटप केलं असेल, म्हणून तर परिस्थिती अशी. पण अशी वेळ नाही आली पाहिजे. दादा थोडं लक्ष द्या फक्त. तुकडे वाटप किंवा काय तुम्ही म्हणतात, म्हणजे नेमकं काय भ्रष्टाचार झाला? नाही, त्यांच्या ज्या मंजुरी झालेल्या कामातून त्यांनी कोणाला तरी कमिशन दिलं असेल, हाच विषय महत्वाचा. तुकडे म्हणजे काय, चतुर अर्धे कोणाला दिले असेल, म्हणून तर ह्या कामाची एवढी अवस्था दुरावस्था नाही. एवढं कच्चं काम, साधी गाडी चढली वर लगेच गाडी खाली गेली. अजून खूप दुकानदाराची कंप्लेंट येणार आहे. म्हणजे काय दुकानदाराने जेमतेम जास्त काम करून घ्यायचं का? असं नसतं ना. हे काम सरकारचं आहे, गव्हर्नमेंटचं काम आहे, त्यांनी हे काम व्यवस्थित केलंच पाहिजे ना. रस्त्याचं काम झालंय, शिर्डी ते शाळवी महाबळेश्वर पर्यंत काम झालंय, छान झालंय, मान्य आहे. परंतु इथं विषय डांबराचा नाही, इथे विषय सिमेंटचा आणि वाळूचा आहे, गदाचा आहे. गज काय साईजचे वापरलेले आहे. म्हणजे थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे. आमच्या साहेबांनी देखील याच्यात लक्ष द्यायला पाहिजे आणि काळजीने हे काम करून घेतलं पाहिजे. झाले ते काम ठीक आहे, झाले, परंतु याच्यात परत रिपेअरिंग कोणी करायची? ह्या काम ह्या व्यक्तीचे कोणते दुकानदार समज झाले ते, याची कोणी रिपेअरिंग करायची? याला कोण जबाबदार? म्हणजे प्रत्येक दुकानदाराने ते काम करायचं का? प्लास्टिकचे गज त्या वापरलेले 6 mm पेक्षा काही कमी गज आहेत, हे चुकीचं आहे. याच्यामध्ये साहेबांनी आवर्जून लक्ष द्यावं अशी माझी नम्रतेची हातजोडी विनंती. साकुरी म्हणजे राहता तालुक्यातील एक मोठं व्यापारी गाव आहे. शिर्डी ते राहत्याच्या दरम्यान येणाऱ्या या साकुरीमध्ये अनेक व्यापारी आस्थापना आहेत आणि राहता आणि शिर्डीपेक्षाही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी व्यापार होतो. आर्थिक कणा सांभाळणारं गाव अशी साकुरीची ओळख आहे. याच साकुरीमध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकतात, जसं बाळासाहेब रोमांनी सांगितलंय की याचं काम कोणत्या दर्जाचं झालेलं आहे. हे व्हिडिओज किंवा हे फुटेजच सांगते की याचा दर्जा काय आहे. बाळासाहेब,
रोहन पाटलांनी सांगितलंय की या कामाला 15-20 दिवस सुद्धा झालेले नाहीत. 1.5 महिना झाला असता. 1-1.5 महिना झालेला 1.5 महिना असतोय. झाला असता. त्या 1-1.5 महिन्यातच नगर मनमाड रस्त्याच्या साईड गटरिंगचे रिझल्ट अशा पद्धतीने यायला लागले असतील तर मग प्रत्येक दुकानदाराच्या समोरची ही साईड गटार नेमकी कोणत्या दर्जाची आहे यावरती मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे. या रस्त्यासाठी, या कामकाजासाठी माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील हे अतिशय प्रयत्नशील आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून या रस्त्याचा का खोळंबा झाला, याच्यात टक्केवारी कोणी खाल्ली आहे का, कोलार ते शिर्डी हा रस्ता चांगला झाल्याचा दावा देखील केलाय. काल देखील शिर्डीमध्ये प्रेस कॉन्फरन्समध्ये याच रस्त्यावरनं ते बोलले आणि त्यात सांगितलं की राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणशी युद्ध छेडल्यामुळं हा रस्ता डांबराच्या कारणामुळे रखडला, परंतु डांबर आता बाजूला राहिलंय आणि तुम्ही बघा या ठिकाणी या वापरलेल्या सिमेंट कॉन्क्रीटचा दर्जा काय असेल आणि हा जो गज आहे हा गज बाळासाहेबांनी आपल्याला दाखवला. आता हातात वागतो बाहेर असं वागतो का हाताने वागतो. हात कशी गाडी चालणार लोडिंग गाडी. दुकानदारांनी काय करायचं. दुकानदाराची प्रत्येक गाडी 5 टनाच्या पेक्षा जास्त असते प्रत्येक दुकानदाराची. पण हा प्लास्टिक गज वापरण्याचं नाही 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 काय त्यांची आड्या काय ते आपला. आम्ही आमच्या स्वतःच्या दुकानदारांनी आम्ही आमचे स्वतःचे गट देऊ राहिलो आता 10 MM 12 MM चे. तरी पण ते सिमेंट आणि वाळू चांगले असतात, ते मिक्सिंग चांगले असतात, प्युअर असतं मटेरियल, तर काय होणार नाही. त्याला 10 वर्ष काय होणार नाही. वाळू कमी सिमेंट कमी किंवा वाळू जास्त सिमेंट कमी करायचं काय. या रस्त्याच्या दर्जेबाबत आता सुजयदादा म्हणले की हा ठेकेदार जर पळून गेला तर हा रस्ता पुन्हा होणार नाही, त्यामुळे याच्याकडून आपल्याला काम करून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही ह्या दर्जेबाबत याच्याशी चर्चा करताना अनेकदा बातम्या करायचं टाळलं होतं आणि याच्या दर्जेबाबत आम्ही यांच्या इंजिनियरशी ठेकेदारशी वारंवार बोलत होतो. तर त्या इंजिनियरचा एक उर्मटपणा आम्हाला असा जाणवला की तो आम्हाला म्हणाला की तुम्ही दर्जाबद्दल काय बोलता, मी याच्यावरून माझी 10 टायर टिप्पर फुल भरून याच्यावरून चालून दाखवू शकतो. आता ही एवढी एवढी गाडी असताना ही जर याच्यात जाऊन फसत असेल तर हा 10 टायर टिप्परचा जो वाद आहे याची ही पोलखोल नाही तर काय. आणि आम्हाला असं म्हणायचंय का ठीक आहे, मान्य आहे, ठेकेदार पळून जाणार असेल, काही होणार असेल, पण या दर्जाचं काम करून आपण यात नेमकी कोणतं समाधान शोधत आहोत. त्यामुळे याच्यावर ज्या लोकांचं कोणाचं लक्ष आहे किंवा ज्या लोकांची याच्यावर जबाबदारी आहे काम करून घेण्याची, त्यांनी यांना समज देणं गरजेचं आहे. या अतिशय निकृष्ट दर्जाचं काम इथं होत आहे आणि याच्यातून आमचं म्हणणं एवढंच आहे की देऊन देत आहात तर चांगला द्या. आधी नगर मनमाड हायवेचं दुर्दैव संपलेलं नाही आणि या अशा मलमपट्ट्यांनी त्यातून नेमकी काय साध्य होणार आहे. त्यामुळे आमचं म्हणणं आहे की दर्जेदार काम हो. एकतर ह्या अशा साईड गटर उभ्या करून ज्या लोकांची या रस्त्याच्या कडाला प्लॉट आहेत, काहीचे व्यवसाय आहेत, त्यांना जाण्या येण्याचे अडथळे करून उलट तुम्ही त्याच्यावरून जर गाडीच घालायची नाही तर उलट या रस्त्याला ट्रॅफिक जाम करणार आहात. मग याच्या बाबत नेमकी काय धोरण यांनी राबवलेलं आहे आणि काय पद्धतीने हा प्लॅन करून हे काढलंय याची सगळ्यात मोठी शंका आहे. भ्रष्टाचार झालेला आहे. या ठिकाणी सदोष मटेरियल वापरल्याचा देखील आरोप करण्यात आलेला आहे आणि यांनी आरोप करण्याऐवजी तुम्ही डोळ्यांनी बघू शकतात या गाडीची अवस्था काय झालेली आहे. प्रत्येक ठिकाणी या नाहीचे नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे इंजिनियर्स नेमकं काय करतात. प्लॅस्टिकचे 4 MM चे गज वापरलेले आहेत आणि ही अवस्था असेल, हे टायर किंवा ही गाडी तुम्ही बघा, या गाडीतून जो माल उतरवला जात होता त्याच ठिकाणी ही गाडी साकुरी या ठिकाणी ही खचलेली आहे आणि अजून या ठिकाणी शेकडो व्यापारी उद्योजक आहेत, दुकानदार आहेत आणि या दुकानदारांना यातून न्याय मिळेल का, यांची सुटका होईल का, किंवा रस्ता अशाच पद्धतीचा जर सदोष झाला तर या रस्त्यावरती हे बघा हा गज पुन्हा एक काढून दाखवलेला आहे. ह्या गजाकडे तुम्ही बघा, हे सगळ्या गोष्टी ज्या होत आहेत या नेमक्या का आणि कशासाठी होत आहेत. लोकांच्या अडचणी या थांबणार आहेत की या नाली गटारच्या साईड लाईनच्या पट्ट्यांमुळं या आणखीन समस्या वाढणार आहेत. हा खरा कळीचा मुद्दा आहे. ग्रामस्थांची इच्छा आहे विखे परिवाराने याकडे पुन्हा लक्ष द्यावं. यामध्ये जे सदोष कर्मचारी असतील किंवा भ्रष्टाचार करणारे असतील त्यांच्यावरती तक्रारी, सूचना, गुन्हे दाखल झाले पाहिजे ठेकेदारावरती. या तरच या रस्त्याचं काहीतरी चांगलं होऊ शकते. दत्ता साखरेसह प्राध्यापक डॉक्टर जयंत गायकवाड, गॉडफादर मीडिया, नगर मनमाड हायवे, साकुरी.